या व्हिडिओमध्ये मी मायक्रोनेज NS नाकातल्या स्प्रेचा योग्य वापर कसा करायचा ते समजावून सांगणार आहे. हे आहे प्रोटेक्टिव्ह कॅप, नेझल टिप, ॲक्च्युएटर आणि मेडिसिन कंटेनर. फक्त तुमच्या डॉक्टरांच्या निर्देशानुसार किंवा दिलेल्या सूचनांनुसारच हा स्प्रे वापरा. तुमचे हात स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी हात पूर्णपणे धुवून मगच सुरुवात करा. बाटली हलक्या हाताने हलवा आणि सुमारे 5 सेकंद वर आणि खाली करा आणि प्रोटेक्टिव्ह कॅप काढा. जर तुम्ही पहिल्यांदाच स्प्रे वापरत असाल किंवा काही काळाने वापरत असाल तर बारीक द्रव्य येईपर्यंत पंपवर काही वेळा दाबा. स्प्रे तुमच्या डोळ्यांपासून दूर ठेवा. नॉझलच्या टोकाला सुईने टोचू नका आणि इतरांना तुमचा नाकाचा स्प्रे वापरू देऊ नका. हळूवार शिंकरून तुमचे नाक स्वच्छ करा. बाटली सरळ धरा, तर्जनी नॉझलच्या वरच्या बाजूला ठेवा. नॉझल आत घाला. नॉझल दाबून नाकातून हळूहळू श्वास आत घ्या. तोंडातून शांतपणे श्वास बाहेर काढा. जर दुसरा स्प्रे आवश्यक असेल तर त्याच स्टेप पुन्हा करा. यानंतर दुसऱ्या नाकपुडीतही हेच पद्धत वापरा. गरज पडल्यास हळुवारपणे नाक साफ करण्यापूर्वी 30 सेकंद ते 1 मिनिट थांबा. वापरात घेताना शिंका येणे किंवा नाक शिंकरणे टाळा. वापरल्यानंतर स्वच्छ टिश्यूने नॉझल पुसून टाका. वापराविषयक सूचना. दर आठवड्याला अनुनासिक स्प्रेची नॉझल स्वच्छ करणे देखील महत्त्वाचे आहे. बाटलीपासून वेगळे करण्यासाठी नॉझल वरच्या दिशेने ओढा. नळाच्या पाण्याखाली कॅप आणि नॉझल स्वच्छ धुवा. नंतर नॉझल आणि डस्ट कॅप काही मिनिटे कोमट पाण्यात भिजवा. बाटलीमध्ये पुन्हा बसवण्यापूर्वी नॉझल आणि कॅप रूम टेम्परेचरवर सुकू द्या. अधिक स्वच्छतेच्या टिप्ससाठी सूचना पुस्तिका वाचा किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. वापरण्यास सोपे, पहिल्या स्प्रेपासून प्रभावी. मायक्रोनेज NS दीर्घकाळी आराम देते. अधिक माहितीसाठी तुमच्या डॉक्टरांच्या सूचनांचे पालन करा. महत्त्वाच्या सूचना. हा उत्पाद डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच वापरावा. शिफारस केलेल्या मात्रेपेक्षा जास्त मात्रा घेऊ नका. औषधाचा परिणाम दिसण्यास काही दिवस लागू शकतात, त्यामुळे नियमित वापर आवश्यक आहे. डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय उपचार थांबवू नका. हा उत्पाद केवळ तुमच्यासाठीच दिला आहे. तो इतरांसोबत शेअर करू नका. मुलांच्या आवाक्याबाहेर ठेवा. प्रत्येक वेळी वापरण्यापूर्वी नीट हलवा. केवळ बाह्य नाकावाटे वापरासाठी.